नेस्कोच्या म्युझिक कॉन्सर्टमधल्या ड्रग्ज प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग आलाय आणि याच प्रकरणाचे धागेदोरे आता मुंबई जवळच्या टिटवाळ्यापर्यंत पोहोचलेत. कारण टिटवाळ्यामधनं तब्बल 5,000 एक्स्टसीच्या गोळ्या जप्त केल्या गेल्यात आणि या जप्त केलेल्या गोळ्यांची ड्रग्जची किंमत 6 कोटी रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणामध्ये साकीनाका पोलिसांनी अश्विनी पॉल नावाच्या एका महिलेला अटक केली. पोलिसांनी तिच्या टिटवाळ्यातल्या घराची झाडाझडती घेतली असता 6 कोटींचं ड्रग्ज सापडलं. पोलिसांनी तिच्या घरातनं 4 ते 5 मोबाईल फोन आणि 8 सिम कार्ड सुद्धा जप्त केली आहेत. आणि टिटवाळ्यामधनं जप्त झालेल्या 5,000 एक्स्टसी गोळ्यांमधल्या काहींवरती मर्सिडीज असा सुद्धा उल्लेख आहे. तर नेस्को प्रकरणी आरोपी विनीतच्या घरातनं जप्त केलेल्या गोळ्यांवरती सुद्धा मर्सिडीज असा उल्लेख सापडलाय. त्यामुळे दोनही प्रकरणांचा, या दोनही गोळ्यांचा, ड्रग्जचा आपापसात काही संबंध आहे का याचा सुद्धा शोध अंमली पदार्थ विरोधी पथकाकडनं घेतला जातोय. एनसीच्या घाटकोपर युनिटनं साकीनाक्यावरनं इरफान अन्सारीला 200 एक्स्टसी गोळ्यांसह अटक केलेली आणि त्याच्या चौकशीत अश्विनी फ्रान्सिस पॉल नावाच्या एका महिलेचं नाव समोर आलं. त्यानंतर तिच्या टिटवाळ्यातल्या घरावरती छापा टाकत तिला सुद्धा बेड्या ठोकल्या गेल्या. या प्रकरणी इरफान अन्सारीला ड्रग्ज पुरवणारा सुफियाना याला सुद्धा अटक झाली आहे. आतापर्यंत या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 3 इतकी आहे. तर ही अश्विनी पॉल जी सध्या ड्रग्ज क्वीन म्हणून समोर आलेली आहे, ती डान्स बारमध्ये काम करायची, पण ती ड्रग्ज सप्लायर नेमकी कशी बनली याबद्दल जाणून घेऊया. टिटवाळ्यातून अश्विनी पॉल नावाच्या महिलेच्या घरातून 5,000 एक्स्टसी ड्रग्जच्या गोळ्या जप्त. मूळची पुण्याची असलेल्या अश्विनी पॉलला पोलिसांकडून अटक. अश्विनी पॉल पूर्वी डान्स बारमध्ये काम करायची. डान्स बारमधील काम सोडल्यानंतर ड्रग्ज सप्लायर बनली. अश्विनी पॉलची 2 लग्न झाली. पती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा. अश्विनी पॉल सध्या टिटवाळ्यात वास्तव्याला. अश्विनी पॉल दर 2 ते 3 महिन्यांनी घर बदलत असल्याची माहिती. पण याच अश्विनी पॉलला ज्या घर मालकानं घर भाड्यानं दिलं होतं, त्या घर मालकाला ही चूक महागात पडली आहे. टिटवाळ्यामधल्या पद्मावती रॉयल्स या हाय प्रोफाईल सोसायटीमधला घरमालक रुपेश चौहान यांच्यावर त्या टिटवाळा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. घर भाड्यानं देत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आणि भाडेकरूची योग्य पडताळणी न करता घर दिलं गेल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून दिली जाते. तर मुंबईच्या गोरेगावमधल्या नेस्को परिसरात झालेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणानंतर प्रशासन एक विशेष मोहीम राबवणार आहे. मुंबई अगेन्स्ट ड्रग हे अभियान 1 मे 2026 ते 1 मे 2027 पर्यंत मुंबईच्या पश्चिम उपनगरात राबवलं जाईल. ही मोहीम शाळा, महाविद्यालय, विद्यापीठं, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, रहिवासी संघ आणि विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती सोबतच शिक्षक पालक संघ या सगळ्यांना सोबत घेऊन राबवली जाईल. प्रत्येक वॉर्डनिहाय समन्वय साधून एक समिती सुद्धा यासाठी स्थापन केली जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.